पाहायला मिळते समसमच्या ट्रॉफ्याज ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून सागर फराड आणि संपूर्ण कॅमेरा वर्क टीम या क्रीडा स्पर्धेचं या लीगचं लाईव्ह प्रक्षेपण नक्कीच पाहायला मिळालं। आज अंतिमच्या दिवसात स्क्रीन देखील पाहायला मिळते। तर मेगा फायनल ला मात्र सुरुवात होईल। दादा बॉईज टीम विजय दादा विनंती करेन कारण वेळ भरपूर झालाय, मान्यवर देखील उपस्थित आहेत। मी विनंती करेन लगेच मैदानाच्या आतमध्ये जा, मेगा फायनलचा सामना आहे। तर मी थोडंसं विनंती करेन की थोडंसं स्पीडअप घ्या आणि या मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा संघ दादा बॉईज संघ अर्थातच संघ मालक शंकर दादा मोहिते यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आयकॉन खेळाडू अर्थातच मांगले गावचा दत्ता बांबवडे, चॉईस खेळाडू विजय जाधव सोनावड्याचा मात्र पाहायला मिळतोय आणि ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला अरुणदादा स्पोर्ट्स धामवडे अर्थातच संघ मालक अरुणदादा मोहिते यांच्या मालकीचा संघ आयकॉन खेळाडू मांगले एक्सप्रेस अर्थातच विजय पावले ISPL गाजवलं। आयकॉन खेळाडू चॉईस खेळाडू सनी सराफळे मांगलेचे आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मात्र दाखल झालेत। दोन्ही टीम सज्ज असतील आणि विनंती करेन दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं महत्वाचं आहे। अंतिमची लढत आणि अंतिमच्या लढतीमध्ये 12वा खेळाडू नसेल तर पॅनलाइज केलं जाईल। अंतिमची लढत सामना जिंकायचा आहे। 6वं पर्व कोणाच्या नावावरती होईल, मान्यवर देखील उपस्थित आहेत। मेगा फायनलची लढत सलामीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेला तर सचिन, दुसऱ्या बाजूला विजय आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी सखाराम पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल। मॅच ऑन गेम ऑन, संघर्षाला होईल सुरुवात। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा। फायनलची लढत पहिला बॉल सखारामच्या माध्यमातून सचिन सडे, पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न ड्राइव्ह जरूर केलाय, ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला। पहिल्या बॉल वरती मात्र सिंगल येत असताना खातं अकाउंट श्री गणेश होतोय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचा। पहिला बॉल वरती सिंगल आले, स्ट्राइक रोटेट झाले, स्ट्राइक मात्र आता विजय पावले यांच्याकडे मात्र पाहायला मिळते। परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर सखाराम गोलंदाजीतून निघालाय, बिगिट करण्याचा प्रयत्न इथे हे विजय यांच्या हाताला चटका मिळाला आणि 4 धावांचा फटका टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाला मात्र मिळालाय। आलाय चौकार विजय पावले यांच्या बॅट मधून, एक दमदार स्ट्रोक। आणि चॉईस खेळाडू आयकॉन खेळाडू मात्र भिडताना मात्र पाहायला मिळाले। 3 रात्र आणि 3 रात्र म्हणजे अगदी आज अंतिमची रात्र। ओहो इथे चांगला बॉल कमबॅक केलाय परंतु विषय मात्र एकच, कोण होईल या वर्षीचा चॅम्पियन संघ, कोणती टीम असेल चॅम्पियन होण्यासाठी मात्र सज्ज होईल। जिथे मात्र पाहायला गेलं तर एका बाजूला दादा बॉईज तर दुसऱ्या बाजूला अरुणदादा मोहिते, या दोन संघांमधली मेगा फायनलची लढत मात्र पाहायला मिळते। अप्पर कट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा मात्र हा फटका आलाय विजय पावले यांच्या बॅट मधून। एक दमदार स्ट्रोक 32 शिराळा प्रीमियर लीग गोल सांभाळत मात्र हा फटका जरूर पाहायला मिळाला। टीमची धाव संख्या 11।
हो सन्मान दिलाय. पुढे आले होते, शफलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडल्यानंतर हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. एक धाव मात्र या बॉलवरती मात्र अंकित केली जाईल. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 12 धावा धाव फलकावरती लागतायत. सकाराम यांनी मात्र चांगलं कमबॅक करून दिलंय. जिथे षटकार आला त्यानंतर मात्र सिंगल पॉवर प्लेचा षटक हाताळताय. पॉवर जनरेट करून ठेवावी लागेल. ओ फटका समोर, अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा एक टप्पा गेट. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग चौकार. षटक समाप्त झाले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सकाराम यांनी मात्र धावा खर्च केल्या. 16 धावा. ओहो इथे सन्मान दिलाय. एक धाव तर कंप्लीट होते. अगदी आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आले. रामभाऊ यमगर यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला प्रत्येक सेमी फायनलला 1000 रुपयाचं पारितोषिक, फायनल साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. हो फ्लिप करण्याचा प्रयत्न, मोठा फटकासाठी जरूर घेते. शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती मात्र जरूर ऍड होईल. एक्स्ट्रा धाव फलकावरती लागताय. टीमची धाव संख्या 18 या धाव संख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, अंतिमचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये अंतिमची लढत, मेगा फायनल. अकुटाब्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील जरूर पाहायला मिळतोय आणि तिसरी धाव चौथ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आणि 3 धावा अगदी झापूक झुपूक 3 धावा घेतल्या गेल्यात. 3 धावा धाव फलकावरती ऍड होतील. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. 21 या धावसंख्येवरती. विजय रेटरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळतायत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. मागील मॅच मध्ये आपण जर पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी राहिली होती. या मॅच मध्ये अगदी पॉवर जनरेट करून ठेवावी लागेल विजय रेटरेकर यांना. मोठा फटका अजूनही येऊ दिला नाहीये, परंतु अगदी समोर जर पाहायला गेलं तर विजय पावले तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागच्या क्षेत्रामध्ये चाललाय. तिथे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र धाव फलकावरती जरूर ऍड होईल. 22 धावा. 22 डबल 2. 22 धावा धाव फलकावरती मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 22 विजय रेटरेकर गोलंदाजी मधून अगदी भेदकता, अचूक भेदकता, चांगली गोलंदाजी, रिदम चांगलाय, ऍक्शन देखील चांगली पाहायला मिळते विजय यांच्या माध्यमातून. चांगला टप्पा देखील हाताळण्याची शैली या गोलंदाजाकडे मात्र नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल पुढे आले. ड्राईव्ह सुरू केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. चांगले एफर्ट्स. मोठा फटका येऊ दिला नाहीये. त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे. विकेटच्या शोधामध्ये विजयला पाहतोय आपण. विजयच्या विरोधात विजय. एका बाजूला विजय रेटरेकर तर दुसऱ्या बाजूला विजय पावले. परंतु आता स्ट्राइक सचिन यांच्याकडे. फ्लिप करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती. 24 धावा धाव फलकावरती लागत असताना दुसरं षटक विजय रेटरेकर यांचं.
बिग हिट केलाय, बॉल चाललाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक नाहीये, एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर, नाही जमणार, नाही जमणार, एकदा करून बघा, नक्की जमेल, आणि आता जमवून दाखवलंय सचिन यांनी, ठोकलाय चौकार. एक जबरदस्त स्ट्रोक, मुंबईचं मरीन ड्राइव्ह आणि सचिनचं कव्हर ड्राइव्ह पाहण्याजोगं होतं. चांगला कव्हर ड्राइव्ह, पुस्तकी फटका, एक मॅजिकल स्ट्रोक. कार्याचं दमदार केलं, सोनं मिळालं या जन्माचं, गावागावात गाजतंय रे नाव शंकर दादाचं, नाव शंकर दादाचं, गावागावात गाजतंय रे. थँक्यू डीजे. अगदी बॅकफुटला गेले, रूम बनवला आणि तिथे पंच करत असताना एक्स्ट्रा कव्हरला तिथे चौकार ठोकलाय. अंतिमच्या बॉल वरती मात्र चौकार आलाय. विजय रेटरेकर यांनी 14 धावा खर्च करत असताना 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 32 या धावसंख्येवरती 32, नो लॉस, 32 धावा. धाव फलकावरती मात्र लागतात तिसरं षटक. मिडल ओव्हर मध्ये तिसरं षटक मात्र हाताळण्यासाठी दत्ता आलाय. दत्ता बांबवडे, त्याच्या विरोधामध्ये स्ट्राइक इन एंडला विजय पावले. ओहो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. बोले तैसा चाले, ज्याची वृंदावी पावले तो विजय पावले. लावतोय मैदानाच्या आतमध्ये आग ओखणारी गोलंदाजी, षटकार. मोठ्या फटक्यासाठी गेले तर आता गतीमध्ये परिवर्तन, टप्पा थोडासा मागे ठेवलाय आणि धीम्या गतीने मात्र हा बॉल हाताळलाय. बिट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. 38 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. एक जबरदस्त स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला विजय पावले यांच्या बॅट मधून, परंतु कमबॅक करून दिलाय दत्ता यांनी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय गोष्टांकित क्षेत्रामध्ये. आपण जर पाहायला गेलं तर अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर दत्ता गोलंदाजी करतोय तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग विजय पावले सर करतायत. दोन्ही एकाच टीम मधून खेळतात, परंतु आज दोन्ही विरोधात मात्र पाहायला मिळतात, कारण प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे भाऊ. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता. विजय रेटरेकर अगदी वेगाने येत आहेत बॉल पर्यंत. या बॉल वरती डॉट बॉल येत आहे आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं पाहिजे, आणि तेच करत असताना दत्ता पहिल्या बॉल वरती षटकार आला. त्यानंतरचं कमबॅक अगदी चांगलं पाहायला मिळालं दत्ताच्या माध्यमातून. पुढे आले, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ रिझन मधून अगदी वेगाने येतोय. सिंगलच येईल, सिंगलच प्राप्त होईल, एकच धाव. सिंगल आले, 40 धावा धाव फलकावरती लागतात. धावा जमवण्याचं काम मात्र दोन्ही पार्टनर करतायत. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, आता इथे फटका फसलाय आणि जाळं विणलं, जाळ्यामध्ये अडकलाय सचिन. पहिला धक्का लागतोय. अर्थातच टीम अरुंधता मोहिते या स्पोर्ट्स या संघाला जावं लागेल माघारी. सचिन
स्पीडअप ठेवायचंय. तिसरं षटक आपण जर पाहायला गेलं तर दत्ताने मात्र कमबॅक करून दिलंय. 3 षटक समाप्त होत असताना मात्र शेवटच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 3 षटक समाप्त झाल्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर 40 ला 3. अरुणदादा स्पोर्ट्स या टीमचा स्कोर. चौथ्या षटकामध्ये विजय आलाय. विजय सावंत मोठ्या फटकासाठी गेले. ड्राइव्ह केलाय. मिड ऑफ आहे. विजय त्या ठिकाणी तैनात. चांगला स्टॉप तिथे करत असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी इथे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच झाली आहे. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. ही कॅच कोणाची सुटली आहे तर विजय पावले यांची कॅच सुटली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. महत्वाची विकेट होती. संधी क्रिएट केली होती विजय यांनी. खोदून काढलाय. मनगडाचा वापर जरूर केलाय. अलॉंग द कार्पेट पद्धतीने विजय रेटरेकर दुसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली आहे. 2 धावा अगदी चांगल्या रीतीने कंप्लीट झाल्यात. ओ एक जबरदस्त स्ट्रोक. एक जबरदस्त स्ट्रोक. चांदोबा चांदोबा भागलास का. विजय पावले यांच्या बॅट मधून षटकार हा पाहिलाच का. एक अप्रतिम स्ट्रोक विजय पावले यांच्या बॅट मधून षटकार. बाटला ब्रश झालाय. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र जरूर येत असताना मात्र पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक. जबरदस्त स्ट्रोक. कमबॅक केलाय. कमबॅक केलाय. एक आणखीन एक येईल का. बॉल हवेत आहे. उंची जास्त लांबी देखील जास्त मिळाली आहे. लांब लचक ठोकतोय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. षटकार. काय फटका सजवलाय. बॉल तर भरपूर उंच गेला होता. लांब लचक गेला होता. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. बॉल वरती आक्रमण केलं जातंय आणि बॉल देखील आकाश भ्रमण करत असताना हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पाहू शकता. चार षटक समाप्त झाले. टीमची धाव संख्या जर आपण पाहायला गेली तर 57 धावा. अंतिमचं षटक आहे. अंतिमच्या षटकामध्ये अगदी स्ट्राइक रोटेट होईल का. स्ट्राइक सनी रोटेट करून विजय पावले यांना स्ट्राइकवर आणेल का, परंतु पाहावं लागेल. आता गोरख आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. अंतिमचं षटक. ओहो इथे फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. विकेटचं पतन. सनी बॅक टू दी डगआउट. आणि हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल होता गोरख यांचा. आखूट टप्प्याचा बॉल. दिशा द्यायची होती. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. बॅटची वरची टो लागत असताना 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल तिथे पकडलाय. विकेटचं पतन होतंय. आणखीन एक विकेट प्रस्तावित होत असताना मात्र पाहायला मिळाली. 2 विकेट आतापर्यंत माघारी धाडल्यात अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाच्या. गोरख यांचा पुढचा बॉल. शरद आलाय. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते आणि तेच करायचं होतं. विजय पावले यांना स्ट्राइक वर आणायचं होतं आणि स्ट्राइक वरती आलेत.
अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये मात्र धावा रोखण्याचं काम मात्र करावं लागेल गोलंदाज गोरख यांना. आणि दादा बॉईज टीम हेच म्हणत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. विकेट महत्वाची आहे. विजय पावले यांची विकेट घ्यावी लागेल. वैयक्तिक 39 धावांवरती खेळतायत. अप्रतिम बॅटिंग लाईन विजय पावले यांची. 39 धावांवरती अर्धशतक कंप्लीट होईल का, चर्चा आहे. सूरज याच्या बॅट मधून अर्धशतक आलं होतं. आता विजय पावले यांच्या बॅट मधून अर्धशतक येईल का. 39 धावांवरती खेळतायत. गोरख निघालाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. कॅच ड्रॉप. आतापर्यंत 2 जीवदान प्राप्त केलेत या मॅच मध्ये. नशिबाची साथ मात्र मिळते. नशिबाचा 1% आपल्याकडे असावा आणि ती नशिबाचा 1% विजय पावले यांच्याकडे मात्र पाहायला मिळतोय. 59 धावा लागल्या धाव फलकावरती. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. नाही नाही, असे बॉल टाकू शकत नाहीये. दे धडक बेधडक हा फटका आलाय. एकदम कडक 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 षटकार. हा ऍक्शन रिप्ले. टप्पा चुकला आणि टप्प्यात आला की कार्यक्रम झाला. आप्पा मी तोडत नाही हो, मी ना ठोकतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. हो 47 धावांवरती खेळतायत. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. 47 धावा झाल्यात. वैयक्तिक 47 धावा. अर्धशतक होईल का, चर्चा आहे. चर्चा विनिमय केली जाईल. काय घडेल येणाऱ्या बॉल वरती. हो विजय पावले यांच्या बॅट मधून आलेत षटकार चौकाराचे फटके. कारण विजय पावले यांचा पॅटर्न आहे एकदम हटके एकदम हटके. ठोकलाय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. षटकार आलाय आणि षटकाराने अर्धशतक कंप्लीट झाले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विजय पावले बोले तैसा चाले, त्याची वृंदावी पावले. तो विजय पावले अर्धशतक ठोकतोय. ओहो या बॉल वरती गिरकी देखील घेतली, फिरकी देखील घेतली, परंतु बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय शेवटचा बॉल. डॉट बॉल आणि पहिला इनिंगचा खेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या मात्र झाली आहे 72. लक्ष असेल 73 धावांचं. येणाऱ्या 30 बॉल मध्ये दादा बॉईज या संघाला करायचे आहेत 73 धावा. रामभाऊ यमगर यांच्याकडनं अर्धशतक कंप्लीट झालं, त्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक विजय पावले यांना मात्र दिलं जाईल. काय बॅटिंग लाईन राहिली आहे. 12 चेंडू 53 धावा. अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजय पावले यांच्यासाठी. अर्धशतक खेळी मानवंदना देऊन अगदी अभिवादन स्वीकारायचंय विजय पावले सर. अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजय पावले यांच्यासाठी. काय बॅटिंग, काय षटकार, काय चौकार. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. चला फिल्डिंग लावून घ्या अरुण दादा स्पोर्ट्स. लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण वेळेचा निर्बंध आहे. आपल्याला वेळ पाळायची. वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये. त्यामुळे मी विनंती करेन लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आणि फिल्डिंग लावून घ्यायचे. मेगा फायनलची लढत आपण बघताय. त्याचबरोबर
या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पारितोषिक लाभलेलं आहे ते विघ्नहर्ता रुडलांचे सर्व सातत्याने जर पाहिलं तर शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनला ज्यांचं महत्वाचं योगदान राहतं, परंतु आज 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे ते विघ्नहर्ता रुडलांचे सर्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। मी सचिन दादा चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ विघ्नहर्ता रुडलांचे सर्व एक दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलेला आहे त्यांचा सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल आणि रेशमी धाग्याने विणलेलं महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच उबदार शॉल देऊन सन्माननीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाते। त्याचबरोबर आदरणीय शिवानंद शेठ साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र आदरणीय शिवानंद शेठ साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत। सचिन दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जातोय। यानंतर आदरणीय नारायणजी मांगडे साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। चला बॅटिंग टीम लगेचच नारायण मांगडे साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। आदरणीय नारायणजी मांगडे साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। यानंतर आदरणीय भावेश शेठ गायकवाड यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। या स्पर्धेसाठी यानंतर आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत। सचिन पाटील साहेबांचा सन्मान आज विशाल भाऊ नायकवडी यांच्या शब्दाला मान देत सचिनजी नायकवडी साहेब या ठिकाणी सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर आदरणीय नितीनजी पाटील साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। यानंतर आदरणीय संदीपजी नायकवडी साहेब यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। आदरणीय संदीप नायकवडी साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय। चलो या वेळी आपण कॉम्बॉक्स मध्ये उर्वरित मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी षटक समाप्तीनंतर घेणार आहोत। 73 धावांचं लक्ष्य पुन्हा एकदा जवळ मैदानाच्या आतमध्ये हो इथे आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर जजमेंट जुळत नाहीये, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल खारती राहिलाय। पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, उत्तरार्धामध्ये आपण आहोत। पहिल्या इनिंगला मात्र अगदी आपण 4 चार लावले विजय पावले यांनी। या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीने खेळी राहील, आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय, 30 सर्कलच्या आतमध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे
बॉल हातातून निसटलाय. एक धाव घेण्यामध्ये वंचित ठेवू शकत नाहीये. अगदी जलद गतीने ही धाव कंप्लीट केली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण जर पाहायला गेलं तर 3 या धाव संख्येवरती. बॅकफुटला गेले, कट केलाय, रूम बनवलाय. पॉइंटला बॉल ढकलण्याचा प्रयत्न होता. पाठमुरा करत असताना बॉलला स्टॉप केलाय आणि तिथे या बॉलवरती 2 धावा अंकित होतील. टीमच्या खात्यामध्ये देखील 2 धावा, टोटल 5 धावा धाव फलकावरती मात्र ऍड केल्या जातील. हो, आखूड टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. अगदी आपण जर पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. चोवीस चेंडू 68 धावांची अजूनही गरज. 24 चेंडू 68 धावा. 4व्या अतिथी कक्षामध्ये महाराज ओव्हर टू. त्याचबरोबर आदरणीय सुधीर पाटील साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आदरणीय सुधीर पाटील यांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. एक जबरदस्त स्ट्रोक, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार्क येतोय दमदार स्ट्रोक. षटकार 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये हा ठोकलाय षटकार. अप्रतिम स्ट्रोक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये अंतिमची लढत. अंतिमच्या लढतीमध्ये हा सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळेल. काय मॅच रंगली आहे. जिथे मात्र पाहायला गेलं तर या षटकामध्ये षटकार आलाय. एवढ्या लांब बॉल मारलाय की अगदी बॉल शोधून आणावा लागतोय. यानंतर आदरणीय कुलदीप जाधव साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करूया. 32 शिराळा असोसिएशनचे प्रमुख सल्लागार आदरणीय सचिन दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते कुलदीप जाधव साहेबांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बीट करून सर विकेट किपरच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. चांगली रणनीती आखली आहे. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी होते. आता येणारे 22 बॉल 62 धावांची गरज. आपल्या स्क्रीन वरती हा प्रोजेक्ट स्कोर मात्र पाहायला मिळतोय. शफल झाले, बॉलला उडवलंय, बॉल हवेत, एलिव्हेशन प्राप्त झाला नाहीये. सुश्मित भोसले आणि त्याचा सेलिब्रेशन. व्हॉट अ कॅच, अप्रतिम कॅच या मॅच मध्ये पकडली आहे. फलंदाज बाद. बॅक टू दी पॅव्हिलियन जावं लागेल माघारी. विजय जाधव यांची खेळी होते समाप्त. यानंतर आदरणीय विश्वनाथजी नायकवडी साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विश्वनाथजी नायकवडी साहेबांचा देखील सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. युनिट नंबर 3 मध्ये सूरज दाखल झालाय. सूरज पाटील
गोलंदाजी स्ट्राईक मधून मात्र राहुल मात्र पाहायला मिळतोय. विकेट आली आहे परंतु दत्ता अजूनही नॉन सेकंडला मात्र उभा आहे. दत्तावरती नजरा असतील. जर मॅच कोण जिंकून देईल तर दत्ता आहे. एक दुवा अगदी मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. सुष्मिता हे त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढलाय. आता लँड होईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. येतोय तो चौकार. आल्या आल्या मात्र स्वॅगने स्वागत केलंय चौकाराने. सूरज चौकार आलाय टीमच्या खात्यामध्ये. चौकार मात्र ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. चौकार ऍड होत असताना टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. सोडून दिलाय. ओळखलं पारखलं. या बॉलवरती व्हाईट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आलाय. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडली. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती मात्र जरूर ऍड होते. ओ फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल जाईल एक टप्पा घेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 32 शिराळा प्रीमियर लीग. येतोय तो चौकार. बस काय भावा खेचल्यात इथे 4 धावा. आलाय तो चौकार. त्याचबरोबर आदरणीय संजयजी धस साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. आदरणीय संजयजी धस साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य व्यासपीठावरती. ओ आखू टप्प्याचा बॉल. वळण घेतलंय बॉलने. बॉल अगदी बीट करून पाठीमागे गेलाय. आलाय तो डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र अर्थातच 20 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल मात्र शिल्लक असतील 18 चेंडू आणि 53 धावांची गरज. 18 चेंडू 53 धावांची गरज. हॅलो चेक. त्याचबरोबर सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संचालक आणि दोस्ती 11 32 शिराळाचे संघमालक आदरणीय रामभाऊ यमगर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सेमीफायनलच्या दोन्ही मॅचचे सामनावीर प्रत्येकी 1000 रुपये. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच 2000 आणि विजय पावले सरांच्या अर्धशतकासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. विजय पावले यांचा हा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. दिशा द्यायची होती. प्रॉपर जजमेंट जुळवण्यास सोडून दिलाय. स्ट्राईक एंडला मात्र दत्ता. दोन्ही एकाच गावाकडनं बिलॉंग करतात परंतु आज एकमेकांच्या विरोधात मात्र उभे ठाकलेत. विजय यांचा पुढचा बॉल दत्ता यांच्यासाठी. अगदी फुल टॉस बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न. वाईड +1 2 धावा. वाईट +1 2 धावा धाव फलकावरती ऍड होतील. जिथे मात्र धाव फलक मात्र पुढे सरसवेल 22 या धावसंख्येवरती. 22 अगदी खोदून काढलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्न होता. मिड ऑन तैनात. चांगलं तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठलीही धाव नाहीये. विजय पावले अगदी धारदार गोलंदाजी. सांगली एक्सप्रेस पुन्हा एकदा बैठक फटका सजवायचा होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. रुपेश सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. भन्नाट वेग मात्र या गोलंदाजी मधून मात्र पाहायला मिळतोय. अगदी अचूक भेदकता. अचूक मारा. अचूक टप्पा. लाईन आणि लेंथ मात्र चांगली पाहायला मिळते. रिलीज पॉइंट अगदी चांगला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विजय पावले यांच्या माध्यमातून. अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट करून सरळ पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल पिसावतोय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर या गोलंदाजाचा प्रवास खडतर राहिलाय. अगदी ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. ग्रामीण क्रिकेट गाजवत असताना अनेक खेळाडू देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले गेलेत. हो इथे हाफ ट्रॅकर बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव फलकावरती ऍड होईल. फुटवर्क नाहीये. जिथे पाहायला गेलं तर या बॉल वरती मोठ्या फटक्यासाठी जात असताना बॉल खूप
अतिरिक्त उसळी घेतली. हो एक जबरदस्त स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये. फिल्डर आहेत बॉल पर्यंत पोहोचतोय. जिथे आपण पाहायला गेलं तर जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे. इक्का दुक्का से काम नाही चलेगा भाऊ. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सन्मान दिलाय या बॉलवरती मात्र एक धाव. पुश करो खुश रहो. एक धाव घेऊन मात्र खुश राहिलेत. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर धावफलक 26 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स, गोलंदाजी मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती आदळलाय. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. अर्थातच मांगले गावचा सुपुत्र, सांगली गावचा कोहिनूर हिरा, अर्थातच विजय पावले. शालेय जीवनापासून सुरू केलेला प्रवास आज इथवर येऊन पोहोचलाय. सर्वप्रथम आपण जर पाहायला गेलं तर रत्नागिरी तिरुपती सावर्डे या टीम कडून खेळत असताना त्यांनी अगदी चांगली गोलंदाजी केली. आपल्या फलंदाजीतून मग अगदी फलंदाजी करत असताना पुढे पुण्यामधील प्रतीक 11 डिगडॉन टीम कडनं अगदी चांगला खेळ त्यांनी केला. त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे ISPL मुंबई टीम कडून मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांना गोलंदाजीतून त्यांनी प्रभावित केलं. त्याचबरोबर शोना आणि मुनाफ पटेल यांच्याकडून गोलंदाजीचे धडे त्यांनी घेतले आणि त्यानंतर विजय थांबलाच नाही. संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आला. त्यांनी अगदी आपण जर पाहायला गेलं तर गाजवलेल्या स्पर्धा, सुप्रीमो चषक असेल, 10 PM असेल, MPL असेल, यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये केदार जाधव यांच्या टीम मध्ये खेळत असताना पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या ISPL मध्ये अगदी स्वतःचं कर्णधार पद भूषवत असताना विजय प्रस्थापित करून दिला. पर्व क्रमांक 2 मध्ये विजय पावले मात्र आता विकेट कीपर म्हणून भूमिका बजावतात. अगदी चांगली गोलंदाजी. मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी, अर्थातच NB ट्रॉफी मध्ये, नजीब मुल्ला ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून मान पटकावला होता. त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. असा हा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, अर्थातच मांगले गावचा सुपुत्र, सांगली जिल्ह्याचा सितारा म्हणून महाराष्ट्राची आन बान आणि टेनिस विश्वाचा बेताब बादशाह अर्थातच विजय पावले. बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले तो विजय पावले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंग मध्ये अर्धशतक ठोकलं आणि आज मात्र दबदबा पाहायला मिळतोय. हो इथे काठी काढली. दांडी 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 गुल फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद काठी काढत असताना बॅक टू द डगआउट. 11 चेंडू, आता 45 ची गरज होती. 10 चेंडू 45 ची गरज. येणारे 10 चेंडू 45 धावांची गरज. डोंगर मोठा आहे, मोठा डोंगर आहे, डोंगर पोखरावा लागेल. वाट तीन दिवस आपण जर पाहायला गेला तर सुमोदर संगीताची साथ आणि आमच्या आवाजाची काळजी DJ अद्वैतने घेतली. ओमसाई MTCच्या माध्यमातून देखील कौतुक असेल, कारण ज्या पद्धतीने 3 दिवस कॅमेरा वर्क केलं सागर फराड आणि संपूर्ण टीम, अर्थातच कॅमेरामॅन प्रसन्न आणि संस्कारच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क ड्राईव्ह केलाय. जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल डबलने मात्र काम सुरू आहे. आता येणारे 9 चेंडू 44 धावांची गरज. 9:44 मात्र सध्याच्या घडीला पारड अर्थातच जड पाहायला मिळते अरुणदादा स्पोर्ट्स या संघाचं. जिथून पुढे मात्र सामना जर तुम्हाला घेऊन जायचा असेल तर मोठ्या फटक्याची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल.
हो शरीराचा वेध घेतलाय, शरीराचा वेध घेतलाय. अपील देखील चांगली पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह होता, परंतु पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. 8 चेंडू 43 पूर्णपणे सामना सध्याच्या घडीला अरुणदादा स्पोर्ट्स या संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळतोय. दादा बॉईज यांची बॅटिंग लाईन दादागिरी पाहायला मिळाली नाहीये, कारण नजरा होत्या जिथे दत्तावरती. हो इथे लोअर फुल टॉस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जात आहेत आणि विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. थोडीशी गती देऊया. येणारे 7 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आणि ही कॅच अप्रतिम कॅचेस आजच्या दिवसामध्ये टीम अरुणदादा स्पोर्ट्स या टीम कडनं प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जिथे मात्र सुष्मितच्या माध्यमातून अगदी 3 ते 4 कॅचेस पकडण्यात आल्या. अपरकट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल अगदी चाललाय डी झोन मध्ये. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 42 धावा. थोडस अवघड असं आव्हान आहे सध्याच्या घडीला. पारडा आपण जर पाहायला गेलं तर टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचं जड पाहायला मिळतंय. मेगा फायनलची लढत चुका झाल्या, चुकीची सुधारणा मात्र नक्कीच करावी लागेल. आजचा दिवस नव्हता असं म्हटलं तर काही हरकत नाहीये, परंतु आजचा दिवस विजय पावले यांनी मात्र गाजवलाय. अर्धशतक खेळी, गोलंदाजीमध्ये अगदी धारदार गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळाली. येणारे 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये आता करायचे आहेत 42 धावा. आणि शीर्षीचा गोलंदाज, तेज तरार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सुष्मित भोसले गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. पहिलाच बॉल आपटलाय, आपटी बार. पंचांकडे लाऊड अपील केली गेली आणि अपील मध्ये उत्साह जरूर पाहायला मिळाला आणि अपील उचलून धरली. आल्या मात्र विकेट प्रस्थापित केली आहे. धारदार गोलंदाजी, हा ऍक्शन रिप्ले, परफ्यूम डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटला हलकासा ब्रश झाला आणि सरळ विकेट किपर विजय पावले यांच्या हातामध्ये बॉल विसावला. धारदार गोलंदाजी मध्ये हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. शीर्षी एक्सप्रेस अर्थातच सुष्मित भोसले खूप चांगला समालोचक देखील आहेत. खूप चांगली कॉमेंट्री त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. परंतु आज आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मध्ये अगदी धारदार गोलंदाजी करत असताना सुष्मित भोसले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर स्वतःला सिद्ध केले प्रत्येकाने आणि गोलंदाज देखील तसाच पाहायला मिळतोय, स्वतःला सिद्ध करताय. असं म्हटलं जाताना तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. नाम ऐसा करो कि आपका काम बन जाए और काम ऐसा करो कि आपके काम को देख के चल के आपका नाम बन जाए. आज नाव बनवलंय या टीमने मैदानाच्या आतमध्ये, परंतु चांगल्या फाईट देखील देत असताना दादा बॉईज या संघ जरूर पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाने संघर्ष केला, म्हणूनच मी मगाशी टॉस घेतला होता ना त्यावेळी विचारलं होतं निर्णय कुठलाही असो, नो बॉलचा इशारा आला अंपायरचा. अतिरिक्त उसळी 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग आधीच दिली होती. हा देखील बॉल अतिरिक्त उसळलाय. व्हाईट बॉल, नो बॉल हे तुम्ही कुठेतरी सध्याच्या घडीला येऊन टाकणं कुठेतरी चुकीचं ठरू शकतं. पुन्हा एकदा नो बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल, परंतु अशीच गोलंदाजी राहिली तर कुठेतरी कारनामा होईल, एखादा चमत्कारच ही मॅच घेऊन जाईल.
फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पराभवाचे अंतर बॉल बाईच्या स्वरूपात मात्र ही धाव धापलकावरती मात्र ऍड होईल. आज प्रत्येक मॅच चुरशीची राहिली. आता बॉल शिल्लक असतील 2 चेंडू 31 धावांची गरज. हाही बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती. आता एक बॉल 31 धावांची गरज. परंतु मी दादा बॉईज या संघाला एकच सांगेल, मॅच हरली म्हणून कधी गेम संपत नाही. एखादी मॅच हरली म्हणून कोणता प्लेअर संपत नाही. आज हरलो म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. मग समोर कोणतीही टीम असू द्या, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मग बघा, विजय मात्र नक्कीच तुमचा होईल. आणि या मॅच मध्ये विजय प्रस्थापित केलाय विजय पावले यांच्या संघनायक